केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या गावात अज्ञातांनी तरुणाला बेदम मारहाण करून संपूर्ण घराची केली तोडफोड। दानवे पिता पुत्रांच्या सांगण्यावरून हल्ला केल्याचा तरुणाचा आरोप। डॉक्टर कल्याण काळे यांनी जवखेडा गावात पीडित कुटुंबाची भेट घेऊन पोलीस अधीक्षक यांच्याशी केली चर्चा। प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांचे आश्वासन। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जवखेडा खुर्द या गावात कुंभार समाजातील कुटुंबावर 2 दिवसापूर्वी रात्री 12 ते 1 वाजेच्या दरम्यान काही अज्ञात समाजकंटकांनी हल्ला करून संपूर्ण घराची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली होती। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि आमदार संतोष दानवे यांच्या लोकांनी सदरील हल्ला आणि मारहाण केली असल्याचा या 2 भावंडांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये आरोप केला आहे। समाधान संत्रे असे व्हिडिओमध्ये असलेल्या युवकाचे नाव आहे। दरम्यान विमल संत्रे यांच्या फिर्यादीवरून हसनाबाद पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाविकास आघाडीचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी जवखेडा या गावी जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली। पीडित कुटुंबियांकडून घटनेची संपूर्ण माहिती घेऊन डॉक्टर कल्याण काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्याशी या घटनेबाबत चर्चा केली। सदरील कुटुंब भयभीत असून प्रचंड दडपणाखाली आहे, त्यामुळे तेथे पुन्हा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलीस प्रशासनाने पीडित कुटुंबियांना संरक्षण देण्याची मागणी डॉक्टर कल्याण काळे यांनी केली आहे। तसेच जिल्हाधिकारी यांनी स्वतः या प्रकरणात दखल घेऊन पीडित कुटुंबियांना उदरनिर्वाहासाठी योग्य ती सुविधा द्यावी, तसेच त्यांच्या राहण्याची तात्पुरती व्यवस्था करावी अशी मागणी डॉक्टर कल्याण काळे यांनी केली आहे। त्यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार चंद्रकांत दानवे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, बबलू चौधरी, इसरार खान यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। त्यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सदरील कुटुंबांना पोलीस संरक्षण देण्यात येईल, तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या वतीने प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल। जवखेडा खुर्द गावात जाऊन प्रत्यक्ष आपण भेट देणार असल्याचेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले। तसेच प्रकरणाची शहानिशा करून पारदर्शकपणे कारवाई करण्यात येईल असेही आश्वासन पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी यावेळी बोलताना दिले। आता एसपी साहेबांची भेट घेतली आणि जवखेडा इथं प्रॅक्टिकल आपण जाऊन सुद्धा पाहणी केली आणि काय एसपी साहेबांशी चर्चा केली आणि काय मागणी केली आपण। जवखेडा भोकरदन तालुक्यामध्ये एका कुंभार समाजाच्या गरीब कुटुंबाला प्रचंड मारहाण केली आणि त्याचं राहिलेलं कुटुंब घर उद्ध्वस्त करण्याचं काम एके दिवशी रात्री अज्ञात इसमांनी केलं असं त्याचं म्हणणं आहे। परंतु ते लोक सांगत होते की आम्हाला या लोकांनी लावून दिलं, त्या लोकांनी लावून दिलं, आपण कुठल्याही परिस्थितीत त्या आरोपीला पकडा, असं करा तसं करा। परंतु दुर्दैवाचा भाग असा आहे की कोणाला तरी मारलं जातं, त्याचं घर रातोरात पाडलं जातं। अशा प्रकारचा अत्याचार अन्याय आपल्या महाराष्ट्रात तरी मी पहिल्यांदा पाहतोय आणि तेही जबाबदार लोकप्रतिनिधीच्या गावाला। हे उचित नाही आणि हे कशालाही नीतिमूल्याला धरून नसल्यामुळे मी त्याचा सर्वप्रथम निषेध करतो। त्या आजीला, त्यांच्या मुलाला आम्ही सांगून आलो आहे की आम्ही आपल्याला प्रशासनाकडून न्याय मिळवून देऊ आणि तिथून तडक आम्ही सरळ एसपी साहेबाकडे आलो। एसपी साहेबांना सांगितलं की ताबडतोब तिथं पोलिसाची रावटी टाका, त्याला संरक्षण द्या आणि कलेक्टर महोदयाला सांगितलं की आपण त्याचा तात्पुरता निवाराची व्यवस्था करा। जर त्या निवाराची व्यवस्था केली नाही तर मग नैसर्गिक आपत्तीमध्ये जसं आपण लोकांना मदत करतो त्याच धर्तीवर यांना मदत करण्याची ही गरज आहे। आणि याचबरोबरच जिल्हा प्रशासन म्हणून एसपी साहेबाला आणि कलेक्टर साहेबाला सांगितलं आपण स्वतःसुद्धा एक व्हिजिट करून या की जेणेकरून जनतेला असं वाटेल की जिल्हा प्रशासनसुद्धा गरिबाच्या पाठीशी आहे, नाही तर कुणीतरी काही सांगावं आणि कुणालाही कुणी मारावं असा जो प्रघात या भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात आहे तो निश्चितपणाने बंद झाला पाहिजे। याचा विश्वास खऱ्या अर्थाने प्रशासनाकडून दिला गेला पाहिजे। म्हणून आम्ही आज मी चंद्रकांत दानवे, बबलू शेठ चौधरी आणि आमचे राजाभाऊ देशमुख आणि आमचे सर्व पदाधिकारी आम्ही सर्वांनी तिथे व्हिजिटही केली आणि जिल्हाधिकारी आणि एसपी साहेब यांना दोघाला त्याचा वृत्तांत दिला आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही तात्काळ याच्यावर कारवाई करू। धन्यवाद।